सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। लक्ष्मीनगर, वैशालीनगर, सहकारनगर येथील नालीतील सांडपाणी बाजार समितीच्या आवारात नाल्या चोकअप झाल्याने नगरपंचायतने पाणी काढणे बाजार समितीकडे। मौदा शहरात पाणी टंचाई असतानाही सांडपाणी नालीतून न जाता नगरपंचायतने बाजार समितीच्या आवारात सोडले आहे। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापारी, शेतकरी यांच्या आरोग्याची खेड करत असल्याचे दिसून येत आहे। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वारंवार नगरपंचायतला तक्रार देऊनही नगरपंचायत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत। मौदा शहर हे स्वच्छ भारत पुरस्कारित असून या स्वच्छतेचा फज्जा करीत असल्याचे ग्रामपंचायतकडून नगरपंचायतकडून दिसून येत आहे। नागरिकांना त्रास देण्याचा काम नगरपंचायत करीत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीकडून नालीच्या सांडपाण्याबाबत पत्र दोनदा देण्यात आले, परंतु नगरपंचायतने या पत्राची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याचे दिसून येत आहे। पत्र देऊन 1 महिना लोटला असून अजून नगरपंचायतने लक्ष्मीनगर, वैशालीनगर, सहकारनगर यातील नालीच्या सांडपाण्यासाठी कोणताही पर्यायी व्यवस्था केलेली नाही। त्यामुळे नगरपंचायतला अजून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून किती पत्र द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश ठवकर यांनी केला आहे। बाजार समितीतील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील चना, गहू, तूर, कापूस व इतर भाजीपाले येत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाचे पैसे मोजण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला यावे लागते, परंतु नालीचे सांडपाणी बाजार समितीच्या आवारात पसरल्याने शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांच्या आरोग्याला धोका आहे। त्यामुळे नगरपंचायतने या तिन्ही नगरातील सांडपाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सभापती राजेश ठवकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र लांडे, ज्ञानेश्वर वानखडे, मंगेश तलमले, रोशन मेश्राम, अनिल दरोडे, अनिल कोंगे, व्यापारी दिगंबर ठोंबरे, लुटारू ठाकरे यांच्यासह नागरिकांनी केली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।